केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने असणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावण्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल. 140 कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील, असा विश्वास जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 5 वाजता व्यक्त केला आहे. नागरिकांची बचत वाढून तेच देश विकासाचे भागीदार कसे बनतील यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची माहिती देण्याकरिता नामदार विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अभय आगरकर, शिवसेना नेते जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, विनायक देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, सचिन पारखी आदी यावेळी उपस्थित होते. त्यावर आता वाद निर्माण झालेला आहे. काही माजी आमदार आहेत त्यांनी त्यांचे बंगले अजून सोडलेले नाही. मंत्री महोदय जे आहेत त्यांनी देखील सोडलेले आहेत. आता सर्वस्व अधिकार मान्य विधानसभा अध्यक्षांचा असल्यामुळे त्याच्यावर ते निर्णय करतील. दुसरीकडं बाळासाहेब थोरातांचा पराभव झाल्यानंतर अमोल खताळ जे आहे त्यांनी 212 नंबरच्या आमदार निवासासाठी अर्ज केला होता. त्यावर आधीसाठी कामेंनी दावा ठोकला. मला वाटतं आयुष्य पण छोटा आहे. विधानसभा माहिती घेतली जाते. विधानसभा अध्यक्षांनी आमदार 212 नंबरची जी मुली आहे ती आमदार अमोल खताळाला दिलेली होती. नंतर मला वाटतं दुसऱ्याने ती मागितलेली आहे. काही इश्यू आमच्या स्तरावर तर नाही आहे, पण विधानसभा अध्यक्ष सक्षम होतो निर्णय. माणिकराव सुद्धा लगेच आरोपीविरुद्ध उभा करून राजीनामा मागणं हे योग्य नाही. राज्यामध्ये अतिक्रमण काढलं तर नगरमध्ये आदिवासी अतिक्रमण झालेलं आहे. शासकीय पोलीस कॉलनीच्या जागेवरती सुद्धा अतिक्रमण बिल्डिंग बांधलेलं आहे. आठवड्यावरती कारवाई होतं दिसत नाही. व्हायला पाहिजे. आता ते मुळातच तो ब्ल्यू लाईन रेड लाईनचा इश्यू आहे. निश्चिती होत नाही. अजून सध्या तरी त्यांनी काही अहवाल प्रसिद्ध केला होता जलसंपदा खात्याने. मला वाटतं त्याच्यामध्ये पुन्हा त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की फारसं त्याच्यामध्ये गांभीर्यपूर्वक काम झालेल्याचे काही दरकार होतं. म्हणजे ब्ल्यू लाईन रेड लाईनबद्दल पुन्हा सर्वे करावा का काही भागांमध्ये, विशेष करून शहरामधून ज्या नद्या गेलेल्या आहेत त्या संदर्भात आम्ही आता विचार करतो. आरोप आणि शिक्षा असताना सुद्धा राजीनामा देत नाही, त्यामुळे राजकारणाची मागणी वाढते आहे. तुम्ही कसं वाटतं? जसं की मला याची माहिती नाही, पण ते काल खुलासा माणिकरावांनी केला. 30 वर्षापूर्वी दावा दाखल झाला त्यावेळेचे तत्कालीन राज्यमंत्री तुकाराम देगोळे. आता 30 वर्षानंतर त्याची सद्यस्थितीमध्ये त्याची किती त्याची व्याप्ती आहे म्हणून तर कोर्टात लगेच जामीन मंजूर केला. म्हणे उच्च न्यायालयात जायचे त्यांना परवानगी दिली. तो आता शेवटी विरोधकांचं काम आहे राजीनामा मागणं. म्हणजे धनंजय मुंडेच्या बाबतीत तर मी पहिल्यापासूनच म्हटलं सरकारने यासाठी नेमली. पहिली यासाठी नेमले, त्यात काही आक्षेप होता सदस्यांबद्दल, ती बदलून दिली, नाव बदलली गेली. आता चौकशीच पुढे दिली पाहिजे. परत चौकशी सरकार फारच करतं असे पण आरोप होईल. पण चौकशीचा अंतिम आल्यानंतर काहीतरी निर्णय होईल असं मला वाटतं. परंतु शिर्के फॅमिलीने त्यावर आक्षेप घेतला आहे. शिर्के परिवाराने आक्षेप घेतला आहे की आम्हाला जर बदनाम केलं जाते, जाणीवपूर्वक केले गेले मनाची कल्पना नाही. त्यात उद्धव ठाकरेंना त्यांचा कोणतं धक्का त्यांना जो धक्के बसलेले आहेत धक्क्या जो सावरता त्यांनाही मला वाटतं असे देईना. त्यांचं काय त्यांनी व्यक्त केलं असेल काही मत त्याच्या कोणत्या अडचण मला माहिती. नगर पुणे रेल्वेच्या बद्दल नाही मुद्दा असा आहे सर. एक मिनिट. असं आहे की 0 टॉलरन्सनी काम करावं असं पोलिसांना सूचना देण्यात आलेलं आहे. जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने अवैध अशा पद्धतीचे शस्त्र बाळगणं असेल, कट्टे बाळगणं असेल याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
काही त्याच्यात काही तो नियम आहे तो कायदा नाही का पोलिसांची नियमित कारवाईच आहे. मला वाटतं की जर आपण प्रभावीपणे आज केलं जिल्ह्यामध्ये हा जो काही वेगळ्या पद्धतीने दहशत निर्माण करण्याचा काही त्याचा प्रयत्न होता आहे तर पण तो त्याला चाप बसेल. ही गोष्ट बरोबर आहे का बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेप होतो कारवाई करण्यामध्ये पोलिसांना बऱ्याच येतात. मला वाटतं अशा अवैध धंदेकर कट्टे बाळगणारी लोक आहेत आणि किती राजकीय पाठबळ पडत असलं त्यांची कारवाई झाली पाहिजे असं सूचना दिली. ग्रामस्थांचा तिथला आरोप आहे अधिकारी आणि अवैध धंदेवाले यांचे हित संबंध असा हा गंभीर आरोप आहे. त्याच्यामध्ये मला ती सगळी माहिती बरीच माहिती श्री दाते सुद्धा शिर्डीचे लोक आहेत काय अधिकारी नाही आहे अधिकारी असतातच. आता त्यांना लक्षात आलं की हा धोका आपल्या गावाला किती मोठा धोक्याजवळ गाव असलेला आहे. त्यातून आता सगळ्यांनी आता सहकार्य करायचं मान्य केलेलं आहे. आता शिर्डी सुरक्षित शिर्डी करण्यासाठी जो संकल्प आम्ही केलेला आहे तर सगळ्यांनी आता आपलं पाठबळ दिलं.